शेपूची भाजी रेसिपी कशी बनवायची आज आपण ही रेसिपी बघणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. कढईत 2 टेबलस्पून तेल घालून गरम करून घ्या. त्यातच अर्धा टेबलस्पून जिरं मोहरी, 1 टेबलस्पून हिरव्या मिरच्या, 1 मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घालून परतून घ्या. अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून लाल तिखट घालून चांगले परतून घ्या. त्यातच भिजवून घेतलेली 1 कप मूग डाळ घालून थोडं पाणी घालून 5 मिनिटं झाकून शिजवून घ्या. त्यात चिरून घेतलेली शेपूची पाने घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यावर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून मंद आचेवर भाजी मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. शेवटी नारळाचं कीस घालून हलकं परतून घ्या. शेपू नेहमी शेवटी टाकावी, नाहीतर भाजीला कडवटपणा येतो. मूग डाळऐवजी चणा डाळ वापरली तरी छान लागते. ही गरमागरम भाजी पोळी किंवा भाकरीसोबत अप्रतिम लागते. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.